नमो बुद्धाय. जय. प्रबुद्ध नायक रतनलाल सोनाग्रा यांचा जीवन प्रवास याविषयी त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. सरांचा नगर तो सिद्धार्थ कॉलेजचा प्रवास, पुढचा प्रवास त्यांच्याकडून आपल्याला ऐकून घ्यायचा आहे. काय सांगाल सर? नगर, शिरूर, भिवंडी, भिवंडीहून एकदम मुंबई. आपल्याला माहिती आहे की एखाद्या चित्रपटाची जेव्हा सुरुवात होते आणि नायक मुंबईला येतो तर पहिल्यांदा काय दाखवतात, बोरीबंदर स्टेशन दाखवतात. तर अनायासे आमच्या जीवनात पहिल्यांदा सिद्धार्थ कॉलेजच मिळालं. त्यामुळे आल्यावरती बोरीबंदर स्टेशनवर येऊन मग मी पायी सिद्धार्थ कॉलेजला जात होते. फ्लोरा फाउंटन ज्याला धारातीर्थ म्हणतो आपण, तिथे सिद्धार्थ कॉलेजची इमारत होती आणि यामध्ये सिद्धार्थ कॉमर्स कॉलेज होतं. आणि बाबासाहेबांनी मुद्दाम ही बौद्ध नावं प्रत्येक इमारतीला दिली होती. मिलिंद महाविद्यालय, जी आर्ट्स कॉलेज आहे त्याचं नाव मिलिंद महाविद्यालय दिलं, कारण मिलिंद हा फार मोठा तत्त्ववेत्ता आणि भाष्यकार होता बौद्ध विचारांचा. तर बाबासाहेबांनी अशी मुंबईची पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. पहिल्यांदा आपल्याला लक्षात येईल की बाबासाहेबांचं दृष्टिकोन किती आहे की ठिकठिकाणची माणसं ही कामावर जात असत, त्यांना पुढील शिक्षण घेण्याची संधी फार कमी उपलब्ध होत असे. कारण जी माणसं पूर्ण वेळ कॉलेजात जाऊ शकत होती त्यांनाच पुढे ग्रॅज्युएट होण्याची आणि मोठं होण्याची संधी मिळत असे. पण बाबासाहेबांनी सकाळची कॉलेज सुरुवात केली. सकाळी 7ला कॉलेज सुरू करून 10-10:30पर्यंत ते लोक थांबायचे आणि पुढे मग आपापल्या कामाला जायचे. आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना शिक्षणाची सोय झाली. ज्याप्रमाणे नाईट कॉलेजेस झाली आणि त्यामुळे रात्रीची सोय करीत लोकांनी शिक्षण घेतलं आणि आपला जीवनक्रम सुधारला, त्याचप्रमाणे मुंबईमध्ये सकाळची कॉलेज सुरू झाली. आणि सिद्धार्थ कॉलेज हे एकदम ज्याला आपण म्हणतो की खास मुंबईच्या किनाऱ्यावरतीच आहे, ज्या ठिकाणी फ्लोरा फाउंटन आहे, बोरीबंदर स्टेशन आहे, त्याच मोठ्या रोडवरती ते आहे. आणि खरं म्हणजे ती जी इमारत होती ती जपानची बँक होती. आणि ज्यावेळी दुसरं महायुद्ध झालं त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये जपान हे शत्रुराष्ट्र घोषित करण्यात आलं होतं आणि त्यामुळे त्यांची सगळी संपत्ती जप्त करण्यात आली होती. बाबासाहेबांनी शासनाला सांगून आपल्या शैक्षणिक कार्यासाठी जपानी बँकेची ही इमारत मिळवली. तर एकदम फ्लोरा फाउंटनच्या कोपऱ्यावरती अशी एक मोठी इमारत, त्याचप्रमाणे त्याच्यापासून थोडी दूर सुखडवाला बिल्डिंग ही एक इमारत, अशा 2 इमारती बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठी मिळवल्या. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की त्या कॉलेजमध्ये खूप मोठी मोठी माणसं शिकलेली आहेत. म्हणजे आपण जो नायक जितेंद्र म्हणतो तो देखील त्या काळामध्ये त्या कॉलेजमध्ये शिकलेला आहे. ही सगळी बरीच मुंबईची मंडळी सिद्धार्थ कॉलेजशी आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीशी परिचित होती. सिद्धार्थ कॉलेजच्या कॉमर्स कॉलेजमध्ये मी हिंदी शिकवायला लागलो आणि रोज, कारण आता राहायला जागा नव्हती, तर मी भिवंडीहून मुंबईला येत असे. तर भिवंडी ते ठाणे बस, ठाणे ते व्हीटी लोकल आणि व्हीटी ते सिद्धार्थ कॉलेज पायी, असा हा माझा प्रवास सुरू झाला. आणि मी ज्या हिंदी विभागात होतो तर माझ्या अगोदर त्या ठिकाणी सर्वात मोठं एक साप्ताहिक मुंबईहून टाइम्स ऑफ इंडियाचं धर्मयुग चालत असे. त्याचे संपादक जे होते फार मोठे संपादक होते आणि त्यांची पत्नी पुष्पा भारती ही त्या ठिकाणी हिंदी शिकवायला होती. त्या रिटायर झाल्या आणि मला त्या ठिकाणी जागा मिळाली. तर त्यामुळे माझा एकदम ज्याला आपण म्हणतो की एक उत्साहाचा झरा वाहू लागला. मी पहिल्यांदाच जेव्हा तिथलं आमचे मराठी विभागाचे प्राध्यापकही माझे मित्र तिथे निवड झाली होती, तर त्यांना विचारून मग तेही माझं सहकार्य घ्यायला लागले. आणि पहिल्यांदा मी मधुकर तोरडमलला त्या कॉलेजमध्ये आणलं. त्यांचं भाषण मराठी साहित्यावरती ठेवलं. त्यानंतर कमलेश्वर नावाचे फार मोठे हिंदीचे लेखक होते, त्यांना हिंदी विभागाच्या उद्घाटनाकरता आणलं.
त्यावेळी आणखीन एक महत्त्वाची घटना म्हणजे सिद्धार्थ कॉलेजमध्ये एक एकांकिका स्पर्धा होत असे आणि दरवर्षी होत असे. ती कॉलेजामध्ये अंतर्गतच होत असे. आमच्याच कॉलेजचे सर्व विभाग त्यामध्ये भाग घेत असत. पण ती स्पर्धा जी आहे एकांकिका स्पर्धा ती अत्यंत महत्त्वाची अशी गणली जात असे आणि त्यासाठी खूप तयारी करून सगळे कॉलेजेस उतरत असत. आमच्या कॉलेजमध्ये त्यावेळी सिद्धार्थ कॉलेजसाठी कादर खान हे जे सुप्रसिद्ध नट आहेत त्यांची एकांकिका निवडली गेली होती आणि मुश्ताक मर्चंट हे जे अभिनय करणारे सर्वात मोठे अभिनेते होते ते विद्यार्थ्यांना शिकवायला येत असत आणि अप्रतिमपणे त्या स्पर्धा चालत. म्हणजे त्या इतक्या उच्च दर्जाच्या असत की प्रत्येक वेळी मोठमोठी लोक ते सुद्धा पाहायला येत असत आणि त्याला बक्षीसही मिळत असे. त्यामुळे कलागुणांचा विकास वगैरे या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी गृहीत धरल्या होत्या आणि त्यासाठी विद्यार्थी ते तयार करत होते अशी त्यांची दृष्टी असल्यामुळे खूप महत्त्वाची ज्याला आपण म्हणतो की त्या ठिकाणी प्रगती सुरू झाली. परंतु पुढे कसं तर एक कॉमर्स कॉलेज होतं आणि कॉमर्स कॉलेजमध्ये भाषा विषय घेणारे लोक कमी असायचे. त्यामुळे मग माझी बदली ही वडाळा येथे दादरला डॉक्टर आंबेडकर कॉमर्स कॉलेजमध्ये करण्यात आली कारण तिथे विद्यार्थी संख्या जास्त होती. त्यामुळे एक वर्ष मी सिद्धार्थ कॉलेजमध्ये होतो आणि पुढच्या वर्षी मी आंबेडकर कॉलेजमध्ये आलो. आता तिथं आणखीन महत्त्वाचं होतं की दादर हे महत्त्वाचं केंद्र हे जवळजवळ मध्य मुंबई ज्याला म्हणतात. आता मी मध्य मुंबईत आलो होतो. दादर स्टेशनवर उतरायचं आणि पायी आपल्या वडाळ्याला जायचं. अशा प्रकारे मी भिवून ते काम करीत असे. दरम्यानच्या काळात माझी ओळख एका कलाकाराशी झाली. नागराळे म्हणून एक कलाकार होते. त्यांची ओळख झाली. ते उल्हासनगरचे होते. ते म्हणाले तुम्ही इतके दुरून भिवंडीहून कशाला येता, उल्हासनगरला या, रेल्वे स्टेशनच्या जवळच खूप घरं आहेत, खूप मिळतात, तुम्ही या एकदा. त्यामुळे मी उल्हासनगरला त्यांच्या घरी गेलो. पण ते फार मोठे शिल्पकार होते. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा सुंदर पुतळा तयार केला होता. तर मग ते मला म्हणाले की एखाद्या संस्थेला जर हवं असेल तर मी हे सगळं करून देईन. तर माझे खूप असे संपर्क होते. त्यामुळे मी आत्ताचे जे प्रसिद्ध या आपल्या पुणे जिल्ह्याचे प्रसिद्ध खासदार किसनराव बाणखेले यांची माझी ओळख होती. तर मी त्यांना म्हणालो की बाणखेले साहेब, आपल्याला कुठल्या जरी संस्थेमध्ये जर आंबेडकरांचा पुतळा हवा असेल तर माझ्या एका मित्राने तयार केला आहे, चला आपण तिथं पाहायला जाऊ. म्हणून बाणखेल्याला घेऊन मी त्यांच्या घरी गेलो उल्हासनगरला. त्यांनी तो पुतळा वगैरे पाहिला. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी मग उल्हासनगरमध्ये खूप ठिकाणी आपल्या लोकांनी ज्याला आपण म्हणतो अतिक्रमण करून जागा वसवली होती, जागा घेतल्या होत्या आणि मिळत होत्या जागा राहायला. त्यामुळे मग मी भिवंडी सोडून उल्हासनगरला आलो कारण मला लोकलनं सरळ विटीला किंवा दादरला येत जात असे. दरम्यानच्या काळात आपल्याला माहिती आहे की त्या काळामध्ये राजकीय घडामोडी खूप होत असत आणि आणीबाणीच्या काळामध्ये देखील त्या ठिकाणाहून वेगवेगळ्या बंदी असताना देखील वेगवेगळ्या मिरवणुका निघत असत आणि खूप मोठा एक रोष ज्याला आपण म्हणतो सत्तेविरुद्ध त्यावेळी होता. आणि त्या काळामध्ये मी त्या परिसरात असल्यामुळे मला त्याचा खूप फायदा झाला कारण मी जवळच मंत्रालय होतं. मंत्रालयातही मी जात येत असे आणि अशा प्रकारे माझं कॉलेज जीवन ज्याला आपण म्हणतो की सिद्धार्थ कॉलेजमधून आता मी आंबेडकर कॉलेजमध्ये आलो होतो. मग आंबेडकर कॉलेजमध्ये वेगवेगळे कार्यक्रम करताना वर्तमानपत्रात बातम्या येत असत की बाबासाहेबांच्या विषयी माझी भाषणं झाली. तर हे नाव परिचित झालं लोकांना काही काळामध्ये की सोनोग्रा हे बोलतात आंबेडकरांच्या याच्यामध्ये असतात किंवा आंबेडकरचं नाव घेतलं की ते नाव यायचं. तर त्या ठिकाणी दादरला एक सुवर्णकार होते. सुवर्णकाराची पिढी होती. प्रसिद्ध सुवर्णकार त्यांचं नाव होतं हर्चेकर. हर्चेकर हे फार प्रसिद्ध त्यावेळेचे सोनार होते आणि दादरला त्यांची पिढी होती. आता त्यातला योगायोगाचा भाग म्हणा एक विचित्र असा भाग असा होता की त्यांची जी सुवर्णकार जी पिढी होती त्या पिढीवर बाबासाहेब जात असत. याचं कारण असं आहे की सविताबाई आंबेडकर तिथेच राहत असत. तेव्हा त्यांना जर भेटायचं असलं तर त्या
सोन्याच्या सुवर्णकाराच्या दुकानी बसत. म्हणजे मग त्या भेटायला येत, कारण काही पुढचे प्लॅन किंवा काही विचारायचं असेल तर त्यांच्याविषयी ते येत असत. तर बाबासाहेब ज्या सुवर्णकाराच्या पेढीवर बसत त्यांना बाबासाहेबांशी खूप आस्था होती की यांचं कार्य खूप मोठं आहे. तर त्यांना असं वाटतं, त्यांनी एक मराठी चित्रपट तयार केला होता सदानंद हर्चेकर यांनी, गावची इज्जत. आणि मग त्यांच्या मनात का कोणाची कशी कल्पना आली की आपण बाबासाहेबावर का चित्रपट निर्माण करू नये. बाबासाहेब तर आपल्या दुकानी आलेले आहेत आणि आपण त्यांना पाहिलेलं आहे. त्यावेळी ते खूप वयस्कर होते म्हणजे, आणि त्यांच्या मनामध्ये हा विचार आला. तर ते लेखकही होते, ते जर्मनीला जाऊन आले होते आणि त्यांनी व्हेंट्रोक्युलिझम ज्याला म्हणतात की बोलका बाहुल्याचा अभ्यास त्यांचा होता आणि ते खूप चांगले प्रयोग करत असत आणि दादरला राहत असत. तर त्यांची माझी गाठ झाली आणि म्हणजे त्यांनी वाचून माझा संपर्क साधला आणि त्या संपर्कामध्ये त्यांनी ठरवलं की बाबासाहेब आंबेडकरांवरती मी चित्रपट काढणार आहे. त्यांनी सारनाथ चित्र नावाची संस्था निर्माण केली. त्यांचा जो एक सहाय्यक रवी रानडे हे माझ्याकडे आले आणि म्हणाले की तुम्ही जर बाबासाहेबांच्यावरती पटकथा लिहू शकला तर आम्हाला फार आनंद होईल. तर मी तर वेडापिसाच असतो बाबासाहेबांच्या नावानं, आणि मला जर एखादी पटकथा लिहायला मिळाली, सिनेमाचं वेळ ज्याला आपण म्हणतं सगळ्या गोष्टीचं असतं, आणि जर तो खूपच मला आनंद झाला आणि मी त्यांना होकार दिला. तर आता सुरुवात झाली. सारनाथ चित्राच्या बॅनरखाली आम्ही ठरवलं की बाबासाहेबांच्यावरती महामानव या नावानं चित्रपट काढायचा. मग आता मला दुसरं काही सुचेच ना. आंबेडकर कॉलेजमध्ये जात येतो, शिकवत येत होतो, पण डोक्यामध्ये एक एक फ्रेम बाबासाहेबांच्या जीवनाची कसं दिसेल, कुठे सीन दिसेल, काय होईल. आणि त्यावेळी माझ्या मनात मी सगळ्या पात्रांची यादी तयार केली. तर माझ्या मनात असं आलं की अरे आता याची भूमिका कोण करेल. तर त्यामध्ये एक पाना राजभोज हे नाव होतं आणि खूप मोठे ते बाबासाहेबांचे सहकारी होते. मी म्हटलं पाना राजभोजसारखा दिसायला मनुष्य. मी त्याच्या मुलाला सांगितलं की तुला मी पाना राजभोज करणार आहे. म्हणजे मग मी असे विचार केले की यांचे राहिलेले कोण आहेत आता शिल्लक, तर यांना तेवढं दिसलं पाहिजे की महाडच्या 14 तळ्यात हे सगळे आहेत. तर मग तसाच मनुष्य दिसला पाहिजे. मी तो त्याच्या मुलाला मी सांगितलं, कारण त्यांची खूप मोठी भूमिका त्या चित्रपटात होती. तर हे सगळं लेखन चालू होतं आणि मग ते म्हणाले की आपण हे काही लोकांना दाखवू, ही चित्रपट कथा ऐकू. तर मग आता असा कार्यक्रम सुरू झाला की आम्ही ती चित्रपट कथा जेव्हा लिहिली, लोकांना आता खूप आवडायला लागली, कारण मी वेगवेगळ्या पद्धतीनं विचार केला होता, खूपच फ्रेम वगैरे. मग त्यात गाणी होती, मग कबीराचे दोहे होते आणि खूपच अशा पद्धतीनं तर मी ऐकवत असे लोकांना. मग एक दिवस त्यांनी दिग्दर्शक निश्चित केले. अनंत मराठे नावाचे एक मराठी चित्रपटात दिग्दर्शक केलं. रमेश साळगावकर हे कॅमेरामॅन आणि सहाय्यक दिग्दर्शक रवींद्र रानडे. आणि बाबासाहेबांच्या भूमिकेसाठी लोकांना कळतं ना की चित्रपट काढतायत, त्याच्यात काय होतं. तर राजा गोसावींना कुठून तरी ही बातमी कळली की बाबासाहेब आंबेडकरांवर चित्रपट होतो. त्यांच्याकडे एक नट येत असत नेहमी. तर त्यांना अशी इच्छा होती की मला खूप चांगली भूमिका मिळावी. तर त्या नटाला राजा गोसावी एकदा घेऊन आले आणि हर्चेकर मला म्हणाले की त्यांना तुम्ही भेटा. तर ते जे कलाकार होते त्यांचं नाव कमलाकर. तर ते कमलाकर आले आणि राजा गोसावी त्यांना घेऊन आले की बाबा तुम्ही पहा यांचा चेहरा, हे बाबासाहेबांची भूमिका करतील. मी पाहिलं त्यावेळी ज्यांनी बाबासाहेबांच्यावरती लेखन केलं अशा गेल ऑम्बेटही होत्या. आणि अशा प्रकारे मी त्यांचा चेहरा पाहिला तर म्हटलं की कमलाकर हे योग्य असतील. तर मी त्यांना संमती दिली, कारण राजा गोसावीच्या वशिल्याने त्यांनी कामाला मनुष्य हवा होता. आणि मग आपण ठरवलं की पत्रकार परिषद घ्यायची आणि जाहीर करायचं. तर पत्रकार परिषद आम्ही घेतली मुंबईच्या पर्ल हॉटेलमध्ये पहिल्यांदा, आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्रपटाची घोषणा केली की महामानव हा चित्रपट आम्ही काढणार आहोत. हर्चेकरांनी सांगितलं. पण आता काही गोष्टी आपल्या समाजातील लोकांच्या मनामध्ये अनेक गोष्टी असतात. तर त्या दिवशी गणेश चतुर्थी होती आणि अनंत मराठे यांना काहीच बाकीच्या गोष्टी कल्पना नव्हती. चित्रपट काढायचा म्हणून तर आता त्यांना दिग्दर्शक म्हणून घेतलं. तर ते म्हणले आज गणेश चतुर्थी आहे,
आणि बाबासाहेबांचा चित्रपट आम्ही जाहीर म्हटलं जा आलं आता हे आणखीन वेगळंच स्वरूपाचं आहे. पण ठीक आहे, त्या पत्रकार परिषदेला काही विशेष मिळालं नाही. परंतु सगळ्या लोकांच्या मनामध्ये सगळ्याच भावना असतील हे माहीतच नव्हतं ना. फक्त ते अनंत मराठे त्या चित्रपटाचं रजिस्ट्रेशन करण्याकरता राजकमल स्टुडिओत गेले आणि त्या ठिकाणी व्ही शांताराम यांना त्यांनी सांगितलं की बा महामानव नावाचा चित्रपट रजिस्टर करायचा आहे, तो डॉक्टर आंबेडकरांच्या वरती आहे. तर व्ही शांतारामने कुतूहलाने विचारले की कोण करतं आहे. मग त्या हर्षिकाचं नाव सांगितलं, माझं सांगितलं की त्याने लिहिलं. असं का म्हणे, असं असेल तर एकदा त्यांना सांगा मला भेटायला. आणि मला मग अनंत मराठेने सांगितलं की व्ही शांतारामनी आठवण केली होती की जर वेळ मिळाला तर भेटायला सांगा. मला खूप आनंद झाला. आनंद याच्याकरता झाला की व्ही शांतारामचा एक चित्रपट 2 आंखे 12 हात निघाला आणि माझा एक मित्र खूप चित्रपटाचा आणि व्ही शांतारामचा वेडा होता, तो सोनार होता. त्याने काय केलं, चांदीची एक अशी किंगरी बनवून ती व्ही शांतारामला भेट दिली होती किंवा मग त्याला खूप आवडलं आणि मग तो एकदा भेटूनही आला होता आणि मला म्हणाला मी तुला शांतारामला भेटवतो. आणि आम्ही गेलो तिथे स्टुडिओमध्ये, पण आम्हाला त्या पहारेकऱ्यांनी आज सोडलंच नाही. खूप प्रयत्न केले, विनवण्या केल्या. आम्ही दारावरून परत आलो. मी म्हटलं मी आता परत नगरला जातो, माझं काही काम नाही आता. तर ज्या दारावरून मी परत आलो होतो राजकमल स्टुडिओच्या, नुसतं पाहायचं व्ही शांतारामला म्हणून, त्याच व्ही शांतारामने मला बोलावण्याची आठवण करावी. हा एक फार मोठा ज्याला पोएटिक जस्टिसचा योगायोग. तर मी माझ्या मित्राला सांगितलं की आता काही वशिला लावायची गरज नाही की व्ही शांतारामना पाहण्यासाठी आम्हाला आज जाऊ द्या वगैरे. असो, तर अशा प्रकारे या चित्रपटाची निर्मिती सुरू झाली. आम्ही नागपूरला गेलो, कारण नागपूरला त्याचं शूटिंग करायचं होतं. आता खूप वेगानं आम्ही त्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तयारी सुरू केली आणि तिकिटाचं रिझर्वेशन वगैरे केलं. त्याचप्रमाणे हंसराज गजबी एक फार मोठे नेते होते आपले, तर त्यांनी सांगितले की बा मी याला सगळी आर्थिक मदत करील, पण मला पटकथा ऐकवा. तर आम्ही राहत होतो उल्हासनगरला. मग तिथे हर्षिकर आले आणि त्यांनी मला एक तिकीट दिलं गीतांजली एक्सप्रेसचं की तुम्ही ताबडतोब नागपूरला जा आणि आज संध्याकाळी त्यांना ते ऐकायचं आहे तुमचं. तर मी त्या बरोबर त्या गीतांजली एक्सप्रेसनं नागपूरला गेलो आणि संध्याकाळी आमची ती बैठक गाठली. त्यांना ती कथा ऐकवली. कथा ऐकवल्यावरती सगळ्या गोष्टी खूप चांगल्या वाटल्या. ते म्हणाले मी सर्व आर्थिक मदत द्यायला तयार करा आणि माझं नाव सहनिर्माता म्हणून त्यात टाका. तर का कोणास ठाऊक, आता कसं असतं की एखादा क्षण असा असतो माणसाच्या जीवनात की एखादी गोष्ट एकतर खूप सुंदर होऊन जाते किंवा एकदम ती नष्ट होऊन जाते. हर्षिकरांच्या मनात काय आलं याचं कारणच होतं, त्यांनी जो आधी गावची इज्जत चित्रपट काढला होता त्याच्या सहनिर्मात्यांचं त्यांचं जमलं नाही आणि त्यांनी धोका दिला होता. तर ते म्हणले मी तुमचं नाव सहनिर्माता म्हणून घालणार नाही. आता जर माझं नाव घालणार नसेल तर मी फायनान्स कशाला देऊ. त्यामुळे टाईप होत असताना म्हणजे करार टाईप होतो आहे आणि हे म्हणाले की मी तुमचं नाव देणार नाही. तर ते म्हणाले मग मी कशाला फायनान्स देऊ. ते निघून गेले आणि मी विचार केला की पहा एक क्षण माणसाचं जरा गप्प बसला असतं काही बिघडलं नसतं. सगळं आर्थिक खर्च ते गजबी त्यांची मोठी फॅक्टरी होती, खूप श्रीमंत गृहस्थ होते आणि चांगले बाबासाहेबांचे जाणकार नेते होते. तर ते बिनसलं. पण तरीही आम्ही ठरवलं की ठीक आहे आपण आणखीन पाहू. मग आम्ही दीक्षाभूमीवरती याच्या शूटिंगसाठी निवड केली. खूप गर्दीत गेलो, कारण दीक्षाभूमीकडे त्या दिवशी जाण्यासाठी लाखो लोक गाड्याच्या टपावर बसून घुसून जात असत. आम्ही आपला कॅमेरा सांभाळणं हे आम्हाला फार महत्त्वाचं होतं. तर आम्ही सांगत होतो अरे आम्ही बाबासाहेबांच्याच करता चाललो. हे म्हणले कसले काय सगळे रिझर्वेशन. बट रिझर्वेशन कोण विचारतं तुमच्या रिझर्वेशनला. आमचं रिझर्वेशन वगैरे नाही. सगळे लोक आत येत होते. आम्ही पोचलो. त्या ठिकाणी माझा परिचय भागवत पाटील नावाच्या एका खूप चांगल्या बाबासाहेबांच्या निष्ठावान गृहस्थांची ओळख झाली. त्यांनी सर्व प्रकारचे सहकार्य द्यायचं ठरवलं आणि दीक्षाभूमीवर आम्ही त्याचं चित्रीकरण सुरू केलं.
त्यावेळी सदानंद फुलझेले आणि इतर नेते मंडळी होती. जे 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 स्टेज बाबासाहेबांना उपलब्ध होतं त्याच स्टेजवरती ते शूटिंग सुरू केलं आणि पहिल्यांदा चित्रीकरण करण्यात आलं. कारण आता बाबासाहेबांची भूमिका त्यावेळी काही करणारे आम्ही त्या ठिकाणी करता येत नव्हती, पण आम्ही ते एकदा तो सगळा मॉप सीन वगैरे सगळा घेतला आणि खूप चांगल्या पद्धतीनं तर सगळं शूटिंग उरकून आम्ही परत आलो. त्यावेळी आचार्य अत्रेंनी मराठामध्ये एकदा असं लिहिलं होतं की बाबासाहेबांच्यावर तुम्ही चित्रपट काढतो, चैत्यभूमीवर लाखो लोक येतात, 1-1 रुपया दिला तरी मला त्याचा आर्थिक लाभ होऊन मी काढू शकेल, असं त्यांनी जाहीर केलं. पण त्यांनी पुढे काही ते करता नाही आलं. तर हर्चेकरांच्या मनात अशी कल्पना आली की कशाला मग आपण असंच करू ना, चैत्यभूमीवरती लाखो लोक येतात आणि मग तर काय 1-1 रुपया जरी दिला तरी आपले होईल. त्यावेळी चित्रपटाचा खर्च फार कमी होतो. तर आम्ही असं जाहीर केलं की चैत्यभूमीवरती आम्ही एक मोठा डबा ठेवला, एक स्टॉल घेतला 500 रुपये भाड्यानं, त्यामध्ये तिथं तो डबा ठेवला आणि लोकांना आवाहन केलं. त्या स्टॉलवरून सगळे लोक जात होते की महामानव बाबासाहेबच्या चित्रपटासाठी मदत करा वगैरे. प्रकाश आंबेडकर आले, त्यांनी त्याच्यामध्ये 10 रुपये टाकले त्या डब्यामध्ये आणि बाकीची मंडळी काय 1-2 रुपये काय टाकत होती. संध्याकाळपर्यंत आम्ही याचा विचार केला की आता बरेच झाले असतील. आम्ही जेव्हा डबा उघडला तर सगळे मिळून 128 रुपये होते आणि आमच्या स्टॉलचं भाडं 500 रुपये दिलं होतं आम्ही तिथे डबा. तर तो भाग काही महत्त्वाचा झाला नाही. थोडंसं शूटिंग झालं आणि त्याच्यानंतर चित्रपट थांबला. पण मला एक त्याच्यामध्ये आनंदाचा भाग की आता मी हे सगळं तयार केलेलं आहे, कारण माझ्याकडे स्क्रिप्ट तयार होती. आणि अचानक एके दिवशी बॅरिस्टर अंतुले हे आमच्या कॉलेजमध्ये एका कार्यक्रमासाठी आले आणि मी त्यांना सांगितलं की बाबासाहेबांच्यावर तुम्ही चित्रपट लिहिला आहे, तो काही होऊ शकला नाही, तर आता असं ठरवलं की आम्हीच तो चित्रपट काढावा, तर तुम्ही त्याला मदत करा. तर अंतुले फार खुश झाले. त्यांनी ताबडतोब घनश्याम तळवलकर शेजारी उभे होते, त्यांना सांगितलं की आता हे मला काही टेक्निकल माहीत नाही, तुम्ही विचारून घ्या सोनोग्राफी आणि आपण हा करूया बाबासाहेबांचा चित्रपट. आणि त्यावेळी अंतुले फार खुशीत निघून गेले. मलाही फार आनंद झाला की आता काय मुख्यमंत्र्यांनी दिलं की. आणि दरम्यानच्या काळात काही दिवस न होताच तो त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि अंतुले गेले. त्यामुळे ज्याच्याशी बोलणं झालं तोच राहिले नाहीत. तरी मी ते जपून ठेवले स्क्रिप्ट की ठीक आहे, आज न उद्या कामाला येईल. ती स्क्रिप्ट तशीच होती आणि आता त्याचं मी पुस्तक दोन्ही भाषेत प्रकाशित केलं. पण आता मात्र एक निर्माते स्वतःहून आलेले आहेत, त्यांनी ते घेतलं आहे. तर डॉक्टर आंबेडकर कॉलेजच्या पहिल्या वर्षामध्ये मला हा महामानवाचा चित्रपटाचा लिहिण्याचा, त्याच्यासाठी काम करण्याचा मोठा योग आला आणि याच्यामध्ये मला खूप आनंदही झाला की शेवटी आपण साहित्य जे लिहितो त्या साहित्याचा उपयोग काही ठिकाणी झाला पाहिजे. याच्यामुळे काही गोष्टी आणखीन चांगल्या झाल्या. दूरदर्शनशी माझा परिचय झाला आणि मग दूरदर्शननी प्रत्येक 14 एप्रिलचा जो हिंदी कार्यक्रम देशासाठी असेल तो माझ्याकडून लिहून घेतला. म्हणजे जवळजवळ असे 10 ते 12 कार्यक्रम मी दूरदर्शनवर स्वतः लिहिले, स्वतः केले आणि बाबासाहेबांचं अखिल भारतीय स्वरूपामध्ये जे काही हिंदीमध्ये जे काम व्हायचं ते दूरदर्शनवरून मला त्याची संधी मिळाली. तर याचा एक फार मोठा आनंद माझ्या मनामध्ये आहे. आणि मी सांगितलं की मी एकदा जेव्हा पीपल्स एज्युकेशनमध्ये आलो तेव्हा त्याला मी सार्थजातक म्हटलं. तर माझं जीवन हे सार्थकतेकडे चाललं आहे. सर, तुम्ही जेव्हा बाबासाहेबांचा महामानव पिक्चर काढण्याचं ठरवलं त्याच्या आधी बाबासाहेबांवर पिक्चर झाले होते का? त्याच्या आधी बऱ्याच प्रयत्न केले होते. आपल्या बऱ्याच मंडळींनी, मला काही लोकांनी सांगितलं की त्यांनी थोडे थोडे प्रयत्न केले. त्यांनी कोणीतरी एक तर गृहस्थ भेटले की त्यांनी स्वतः बाबासाहेबांची भूमिका करायचं ठरवलं होतं. त्यांनी मला दाखवलं, बाकीच्यांनी मला प्रयत्न. पण
चांगल्या पद्धतीनं बाबासाहेबावरती कोणी करावं असं झालं नाही. आणि आश्चर्य वाटेल, चांगल्या पद्धतीने मांडणी केली नाही किंवा तो पूर्ण झाला नाही. मी याची खूप माहिती घेतली होती त्या काळामध्ये. मग नंतर जब्बार पटेलनी ते स्वीकारलं आणि मग शासनाची मदतही त्याला मिळाली आणि त्यांनी तो चित्रपट काढलाही. पण खूप लोकांनी प्रयत्न केले होते आधी. त्याच्यामधलं आता मला नावं त्यांची आठवत नाहीत, पण ते गृहस्थ त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपात प्रयत्न केले होते. या काळामध्ये मला ज्या बारीक बारीक गोष्टी याच्यामध्ये कळल्या की सोहराब मोदीच्या चित्रपटाचं मिनर्वा मूव्हीटन जे होतं त्याच्या एका चित्रपटाच्या प्रीमियरला बाबासाहेब गेलेले आहेत आणि अशी त्या लोकांची सुद्धा खूप ओळख होती. पण बाबासाहेबांच्या जीवनावरती चित्रपट काढावा अशी कल्पना येणं अस्वाभाविक काही लोकांच्या मनात होतं. कारण की बाबासाहेब दाखवले तर या सगळ्या व्यवस्थेवरच प्रहार करावे लागतील आणि मग असं तयार करायला कोण असेल. कदाचित व्ही शांतारामच्या मनात ती इच्छा असेल, कारण व्ही शांतारामला अशा पद्धतीनं हवं असेल तेव्हा. पण त्यांनीही ती काही अशी ज्याला आपण म्हणतो की व्यावसायिक चित्रपटसृष्टीत कोणी असा प्रयत्न केला नाही. तर हा माझा आनंदाचा भाग की मला स्क्रिप्ट लिहिण्याची संधी मिळाली. मी ती लिहिली आणि नाहीतरी हिंदी आणि मराठीत ती प्रकाशित केली की लोकांनी निदान वाचावं. कुठे शाळेत प्रयोग होईल, कुठे ज्या ठिकाणी कोणाला करता येईल ते एक पात्री करतील. त्यामुळे मी ही जी संधी आहे ही खूप मानाची मानतो आणि माझ्या जीवनावरचा हा फार मोठा भाग आहे की कधी ना कधीतरी ही यशस्वी होईल. आणि मला असं वाटतं की ती या 14 एप्रिलला जेव्हा याचा मुहूर्त होईल या महामानवाचा पुन्हा एकदा, तर पुन्हा बाबासाहेब आपल्या प्रकट होतील स्वरूपामध्ये, खऱ्या स्वरूपामध्ये. कारण आता सगळ्यांना बाबासाहेब हवे आहेत, पण सर्वांना आपापल्या मनासारखे हवे आहेत. त्यांचे कंगोरे झाडून त्यांना हवे आहेत की त्यांची जी टूकदारपणा, जो अणकुचीदार गोष्टी आहेत त्या न दाखवता कसं गुळगुळीत दाखवता येईल यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. पण अशावेळी ही स्क्रिप्ट लिहून तयार होती माझी आणि ती घेतली गेली आहे आणि मला असं वाटतं की ही माझी वाटचाल यशस्वी होईल आणि मी पाहू शकेल यावर्षी. कारण माझा जो निर्माता होता आधीचा, तो वयाच्या 92 वर्षीसुद्धा सांगत होता की मी तो चित्रपट पूर्ण करील. ते करू शकले नाहीत. तर मला असं वाटतं की वयाच्या 92 वर्ष तर राहील, पण त्याच्या अगोदर हा चित्रपट मी पाहू शकेल. याचं कारण आहे की आता तांत्रिक बाजू खूप चांगल्या झालेल्या आहेत, माणसंही काम करायला तयार झालेली आहे. जय भीम या नावाचा एक चित्रपटही निघाला. आश्चर्य वाटेल की त्यात बाबासाहेबांचं कुठेही काही दिसत नाही. म्हणजे मला असं वाटतं की त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये बाबासाहेबांचा फोटो दिसतो तर तितकंसुद्धा नाही. पण तरीही त्यांच्या संविधानाच्या रचनेवर आधारित तो असल्यामुळे त्याला खूप यश मिळालं. तर ज्याच्यामध्ये बाबासाहेबांचा ज्याला म्हणतो की भूमिका नाही, तो चित्रपट जय भीम नावाचासुद्धा खूप यशस्वी जर होत असेल तर आता बाबासाहेबांचा चित्रपट हा वेगळ्या पद्धतीने येऊ शकतो. जब्बार पटेलांचा चित्रपट निघाला, परंतु त्यांनी ज्याप्रमाणे शासनाने सांगितलं होतं की आम्ही सर्वत्र दाखवू, सर्व भाषेत दाखवू, तसं फारसं काही झालं नाही. याचं कारण मला असं वाटतं की एक सुप्तपणे ह्या समाजामध्ये बाबासाहेबांच्याबद्दल जो एक अंतर्विरोध असतो की हे जास्त पोचू नये. तुम्ही काढून टाकलं ठीक आहे, पहा, तुम्ही पाहायला आनंदित झालं, काम संपलं, अशा पद्धतीचं असावं असं मला वाटतं. आणि म्हणून बाबासाहेबांचा चित्रपट हे एक माझं जे स्वप्न आहे ते कधी ना कधी पूर्ण होईल असं मला वाटतं.